महाराष्ट्राचं वातावरण आता चांगलंच तापलंय। कधी काही सुसंस्कृत म्हणून ओळखल्या गेलेल्या महाराष्ट्राचा आदर्श देश घ्यायचा, हिमालयाला सावरायला सह्याद्री धावून जायचा। मात्र सध्या उभा महाराष्ट्र ज्यांच्या ताब्यात आहे त्यांची वागणूक बघता महाराष्ट्र भिकेला लागेल अशी टीका विरोधी पक्षाकडून होते। महार वतनातली जमीन 70,000 कोटींचा अपहार, लाडकी बहीण योजनेतील कर्मचारी, मेगा इंजिनियर कंपनीची लूट, जैन बोर्डिंगची जमीन, संपदा मुंडे यांच्या हत्येतील वरदहस्त, महार वतनातली जागा लाटणं, या सगळ्यांना क्लीन चिट देऊन प्रकरण रफादफा झालेत। आपण ज्या माहितीचा आढावा घेणार आहोत असे प्रकार किंवा गुन्हे इतर पक्षांकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून घडलेले नाहीत असं आम्ही अजिबात म्हणत नाहीये। हा पण महाराष्ट्राला पुन्हा ते गतवैभव आम्ही मिळवून देऊ हे निवडणुकीच्या वेळी ठसवून सांगणाऱ्या या नेत्याच्या कारकिर्दीला हे शोभणार नाही। आता प्रत्येक वेळी गुन्हेगार मोकाट कसा सुटतो किंवा सोडावा लागतो, कारकिर्दीवर डाग लावून घेण्याइतपत हे सगळे आरोपी आणि गुन्हेगार मोठे आहेत का, जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द पाहिल्यावर असं लक्षात येतं की ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित व्हायला मदत करणारा सगळ्यात मोठा हात होता अजित पवारांचा। अगोदर महापौर नंतर आमदार म्हणून ते प्रसिद्धीस होतात नव्हते, पण अजित पवार यांच्या 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करून ते उभ्या महाराष्ट्राला चर्चेला आले। अजित पवार चक्की पिसिंग माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे गाडीवर पुरावे आहेत, मला शेवटचा जगण्याचा पर्याय म्हणून जर राष्ट्रवादी सोबत जायला सांगितलं तरी नाही म्हणे। हे वाक्य याच दरम्यानचं। कोर्टाने आरोपी ठरवलेल्या या नेत्याला छाती ठोकून गुन्हेगार असल्याचं सांगणाऱ्या देवाभाऊने 2014ला पहिल्यांदा त्यांच्याच मदतीने नंतर सकाळचा शपथविधी घेऊन दुपारपर्यंत क्लीन चिट द्यायला मागे पुढे का पाहिले नाही, हाच मूळ प्रश्न। असा काही घोटाळा झाला होता का, तर याचं उत्तर त्या स्पष्ट नाही असं देतील। कारण फक्त एकच, राजकारण आणि सत्ता। जर सत्तेचा मोह सोडला म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या किंवा अजित पवार सोडून गेले तरी हे बाहेर निघेलच, पण तोवर त्यांना सगळं माफ म्हणत पाठीशी देवाभाऊ घालत आहेत हा विरोधकांचा आरोप सत्य दिसून येतोय। मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने निवडणूक इलेक्ट्रॉन बॉन्ड घेत जवळपास 1200 कोटी रुपयांची भेट राजकीय पक्षांना दिली होती। म्हणजे भाजपासाठी आर्थिक रसद पुरवली, त्यानंतर सरकारी कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळाले आणि ते सुरळीत सुरू होतं, पण विरोधकांनी त्यात हस्तक्षेप केला आणि नंतर महाराष्ट्रात मेगा इंजिनिअरिंगवर जालना जिल्ह्यात अवैध खनिज उत्खनन आणि नियमभंगासाठी 94.68 कोटी रुपये दंड आकारण्यात आला। कंपनीने काही दंडाचा एक भाग भरला आणि वाहने आणि इतर सामग्री सोडून घेतली, पण विविध प्रकल्पांवरून 7 ते 8 प्रकरणं अजूनही कोर्टात आतील आहे। या कंपनीचा खटला नाममात्र कोर्टात सुरू असला तरी मुख्यमंत्री असलेल्या देवाभाऊंना याची कल्पना नव्हती का, किंवा राज्य सरकार म्हणून काही कारवाई कंपनीवर करण्यात आली का, या प्रश्नांची उत्तरे नाईलाजाने नाही अशीच द्यावी लागतात। महाराष्ट्र आर्थिक दृष्टीने देशातून सोन्याचा धूर काढणारं राज्य, आर्थिक राजधानी महाराष्ट्रातीलच। याच महाराष्ट्रात मध्य प्रदेश नंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण सुरू झाली। तब्बल 36,000 कोटी रुपये खर्च करावा लागतोय। विषय तो नाही, सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट सांगूनही सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट नावानिशी दिसून आलंय। त्यांच्यावर चौकशी नेमली जाईल असं फक्त सांगितलं गेलं, बाकी त्यांना गुन्हेगार म्हणून काहीतरी शासन व्हावं एवढी माफक अपेक्षा बाळगलेल्या महाराष्ट्राला मात्र निराशा आली, कारण कुणावर काहीही कारवाई झाली नाही। त्यांना देवाभाऊने पाठीशी घालण्यात कसर केली नाही असं स्पष्टपणे सांगण्यात गैर नाही। जैन समाजाच्या हक्काची बोर्डिंगची जागा पुण्यात मुरली अण्णा मोहोळ यांनी लाटण्याचा प्रयत्न केला। विरोधकांनी आणि जैन समाजाने प्रकरण लावून धरल्यानं प्रकरण चांगलंच तापलं आणि व्यवहार अगदी क्षणार्धात रद्द झाल्याचं सांगितलं गेलं। रद्द झाला या अर्थी तो सरकारच्या दृष्टीने चुकीचा होता हे वेगळं सांगायला नको। मग यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सरकारने काहीतरी करायला हवं होतं, पण फडणवीसांनी त्यांनाही फाटीशी घालून घेत प्रकरण संपवलं। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येप्रकरणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप होता, पण PSI बत्ती आणि उघड आरोपी सोडता कुणावर काहीही कारवाई झाली नाही। निदान नाव समोर आल्यावर निंबाळकर यांच्यावर चौकशी लावावी आणि चौकशी अहवालांती कारवाई सोडच क्लीन चिट द्यावी असं सुद्धा काही घडलं नव्हतं। पण अगदी पहिल्या दिवशी देवाभाऊने फलटणमध्ये निंबाळकर यांना क्लीन चिट देऊन मोकळं केलं। बाकी सरकारांच्या काळात असं घडलं नव्हतं असं नाही, पण देवाभाऊ चाणक्य आणि जनतेसाठी प्रामाणिक असलेले म्हणून अधिक लोकप्रिय आहेत। परंतु आता ही सगळी नुकतीच घडलेली प्रकरणं बघता एक गोष्ट मात्र लक्षात येते की देवाभाऊंची प्रतिमा राजकीय आर्थिक गुन्हेगारांचा आश्रयदाता म्हणून जनतेपुढे येते हे वास्तव आहे। सत्तेसाठी अजित पवार यांची निकड अधिक असल्याने कधी काळचा 70,000 कोटींचा अपहार आता सुपुत्राचा महार वतनातील जमीन लाटल्याचा प्रकार, मेगा इंजिनिअरिंग कंपनीची आर्थिक रसद, लाडक्या बहिणीचा होणारा मताधिक्यावर परिणाम, स्थानिक स्वराज्य संस्थान डोळ्यापुढे ठेवून खासदार निंबाळकर यांच्याकडे दुर्लक्ष पाहता देवाभाऊ सुद्धा राजकारणाच्या फळीत बसलेत का,
यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.